जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे बुद्धादी स्कूल ऑफ नॉलेज. बुद्धवंदनेच्या 2 चरण आपण शिकलो होतो. त्रिसरण आणि पंचशील याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली. आज चर्चा करू बुद्ध गुणवंदनेवर. आपल्यातील बहुतांश लोकांना बुद्ध गुणवंदना येते, बुद्ध धम्म संघ वंदना येते. बहुतांश लोकांना त्याचे शब्दशः अर्थही माहीत आहे. पण आपलं म्हणणं आहे का फक्त अर्थ जाणून घ्यायचे नाही आहेत, तर अर्थासोबत ते जीवनामध्ये उतरवायचे, तर ते फायद्याचं आहे, अन्यथा काही कामाची गोष्ट नाही. म्हणून वंदनेचा अर्थ, वंदना कितीही पाठ असली, वंदनेचा अर्थ कितीही पाठ असला, जर तो जीवनामध्ये उतरला नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही. पुन्हा सांगतो, धर्माच्या गोष्टी या फक्त विचार करण्यासाठी नाही, चर्चा करण्यासाठी नाही, तर ते प्रत्यक्षपणे अंगीकृत करण्यासाठी आहे. वाणीविलास नाही करायचं आहे, बुद्धिविलास नाही करायचं आहे, तर ते प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवायचे आहेत. अन्यथा हे जीवन फक्त चर्चा आणि विचारामध्ये नष्ट होऊन जाईल, सिद्ध काही होणार नाही. म्हणून फार महत्त्वाची गोष्ट आहे का ह्या ज्या वंदना आहेत तशा आपण म्हणतो, सुरात म्हणतो, पूर्णच्या पूर्ण वंदना पाठ असतात, त्याचे अर्थ देखील पाठ असतात, पण जीवनात उतरवलं नाही तर त्या सर्व गोष्टी अर्थहीन ठरतात. म्हणून आपलं जीवन आपल्याला नष्ट करायचं नाही आहे, सत्कर्मी लावायचं आहे, काहीतरी सिद्ध करायचं आहे. म्हणून ह्या ज्या वंदना आहेत, याचे अर्थ आहेत, हे तर जाणून घ्यायचेच आहे. पण एका शब्दाचा अर्थ जाणून घेतल्यानंतर ह्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आजपासूनच चालू करायचा आहे. तेव्हा कुठं एका टोकाला जाऊन त्या आपल्याला पूर्णपणे साध्य होतील, आपलं जीवन सुखमय होईल, आपलं जे मन आहे ते दुःखातून मुक्त होईल. आता हे मन मोठं खराब आहे, हे या मनाचा स्वभाव होऊन गेलेला आहे का दुःखामध्येच राहायचं आहे, दुःखमुक्त व्हायचं नाही आहे. तर चालू करूया बुद्ध गुणवंदनेपासून. आपण सुरुवातीला पाहिलं त्रिसरणामध्ये का 3 रत्नाची शरण जायची असते. 3 रत्नाची शरण जाणे म्हणजे त्यांच्या क्वालिटीजची, त्यांच्या गुणांची शरण जायची असते, ते गुण आपल्यामध्ये उतरवायचे असतात. कोणते 3 रत्न? बुद्ध, धम्म आणि संघ. ह्या 3 रत्नाची शरण तर जायची आहे. मग हे 3 रत्नाचे गुण कोणते आहेत? कोणत्याच क्वालिटीज आपल्याला ॲक्सेप्ट करायच्या आहेत, त्यांच्या कोणत्या क्वालिटी घ्यायच्या आहेत, कोणत्या जीवनामध्ये उतरवायच्या आहेत, यासाठी ह्या बुद्ध गुणवंदना, धम्म गुणवंदना आणि संघ गुणवंदनामध्ये याची सविस्तर माहिती दिलेली आहे. हे आपण याचे शब्दशः अर्थही जाणून घेऊ आणि त्यासोबतच त्याचं जीवनात उतरवणं, त्याचं महत्त्व जाणून घेऊ, त्याला जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आजपासूनच चालू करू. आता तुम्ही म्हणा त्रिसरण झालं, पंचशील झालं, सगळं बुद्ध गुणवंदना कुठून आली? मधातील पूजा कुठे गेल्या? प्रदीप पूजा, गंध पूजा, चैत्य पूजा, बोधिवृक्ष पूजा कुठे गेल्या? हो ठीक आहे, ह्या पूजा देखील आहेत, पण ह्या पूजेचं महत्त्व तेवढं नाही. भगवान बुद्धांनी सांगितलंच आहे, मूर्तीपूजा, व्यक्तिपूजा यामध्ये काही अर्थ नाही आहे. तर ह्या पूजा आपण ह्या गुणवंदना झाल्यानंतर घेऊ. जसं बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, जशी वंदना सांगितलेली आहे त्याचप्रमाणे आपण ह्या वंदनेचे क्लासेस घेतो, आपण हे क्लासेसचे लेसन घेतो, त्याचप्रमाणे आपला टाईम टेबल सेट आहे. तर भगवान बुद्धांनी पहिले गुणवंदना सांगितलेली आहे, पूजा वगैरे नंतर.
चालू करूया. आजचे पहिली वंदना म्हणजे बुद्ध गुणवंदना. सर्वांना पाठ आहे, तरी पण माझ्यासोबत म्हणा. आणि उच्चार स्पष्ट असायला पाहिजे. पाठ नसेल तर वंदनाचं पुस्तक हात जवळ घ्या किंवा इंटरनेटवरून वंदना डाउनलोड करून घ्या. पण ते जवळ असू द्या, ते आपल्याजवळ असलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे शब्द आहेत ते आपल्याला समजले पाहिजे, म्हणजेच आपल्या त्या क्वालिटीज लक्षात येतील. तर चालू करूया बुद्ध गुणवंदना. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकवितु अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवाती. पुन्हा एक वेळा. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवाती. तर बुद्धाचे गुण पहा कसे आहेत. यामध्ये बुद्धाचे 9 गुण दिलेले आहेत. बुद्धाचे 9 गुण सांगितलेले आहेत. कोणते कोणते? पहिले अर्थ जाणून घ्या. इतिपिसो. इतिपिसो म्हणजे असे ते. भगवा. भगवा म्हणजे भगवंत. इतिपिसो भगवा अरहं. अरहं म्हणजे अरिहंत. सम्मा संबुद्ध. सम्यक संबुद्ध. विद्याचरण संपन्न. विद्येने आचरणाने परिपूर्ण असलेले. सुगतो. सद्गतीला गेलेले. लोकविदू. लोकांमध्ये श्रेष्ठ असलेले. सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ असलेले लोकविदू. अनुत्तर. अनंत अंतरापर्यंत पोहोचलेले. पुरिस धम्म सारथी सत्ता. पुरुषांमध्ये सर्वश्रेष्ठ. पुरुषांमध्ये सर्वश्रेष्ठ. धम्माचे सारथी. देव मनुष्यान. देव आणि मनुष्यामधील शास्ता किंवा दुवा. देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. असे भगवान बुद्ध आहेत. असे भगवान बुद्ध आहेत. पहा, इतिपिसो असे ते भगवान. भगवान शब्दाचा अर्थ सर्व तृष्णा भग्न करून टाकणार. कोणत्या तृष्णा? कामतृष्णा, भवतृष्णा, वैभवतृष्णा. सर्व तृष्णांना मुक्त करून टाकणार. हा भगवंताचा पहिला गुण आहे. अरहतो. सर्व शत्रूंचा विनाश करून टाकणार आहे. पुन्हा सांगतो, विनाश करण्यासाठी, हनन करण्यासाठी कुठल्याही हत्याराची, तलवाराची गरज नाही. हे स्वतःच्या विद्येने, स्वतःच्या मनातून हे द्वेष काढून टाकणे म्हणजे त्यांचं हनन करणे. हे सर्व प्रकारचे मोह, लालसा, वासना, त्याच्यानंतर आसक्ती, हे सर्व हे मनातून नष्ट करून टाकणारे हे सर्व काय? शत्रू आहेत आपले. हे सर्व काय आहेत? शत्रू आहेत. त्या शत्रूंचं हनन करून टाकणार. इतिपिसो भगवा म्हणजे भगवंत. अरहं सम्मा संबुद्ध. सम्यक संबोधी प्राप्त केलेले. सम्यक म्हणजे चांगली. संबुद्धो म्हणजे स्वतःची बुद्धी. कशी बुद्धी? चांगली बुद्धी प्राप्त केलेली. सम्मा संबुद्धो. विद्याचरण संपन्नो. सर्व विद्या
जगातील ज्या काही चांगल्या विद्या आहेत, चित्रकला असो किंवा वेदाचे पठण असो, त्यावेळेस वेद होते असे म्हणतात, होते नव्हते याच्याविषयी आपल्याला फारशी कल्पना नाही, पण त्यावेळेस जे काही असेल, जे मटेरियल असेल त्याच्यामध्ये संपन्न असलेलं सर्व प्रकारच्या विद्या त्याच्यामध्ये संपन्न असलेलं विद्या चरण आचरणाने परिपूर्ण परिशुद्ध आचरण, असं आचरण की ज्याच्यामध्ये एवढाही डाग नाही. आता पहा, एखादा 100 मीटर पांढरा शुभ्र कपडा असते, एखादा पांढरा शुभ्र 100 मीटरचा कपडा आहे आणि त्याच्यावर या पेनाने तुम्ही फक्त एवढसा डाग करा, एवढसा डाग करा, तो 100 मीटरचा कपडा जिथे जिथे दाखवला जाईल तिथे तिथे एवढ्या मोठ्या कपड्यावर तो एवढसा कणभराचा डाग उठून दिसते. आपलं लक्ष त्याच्यावरच असतं. आपलं माणसाचं मन आहे, माणसाचं मन तर पहिलेच वाईट मार्गाकडे पटकन जाते, वाईट गोष्टी त्याच्या लक्षामध्ये पटकन येतात, तर तो एवढसा डाग दुरूनही लक्षात येतो, दुरूनही लक्षात येतो. तसंच आपलं चरित्र आहे, आपलं आचरण आहे, हे थोडं देखील मलिन झालं तर आपल्यामध्ये 100 लाख चांगले गुण असतील, पण लोकांना ते दिसत नाही. एक चुकी, एक डाग तो लोकांना उठून दिसते, वारंवार त्या डागावरच पॉइंट आउट करतात. ते जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही की आपली काय चुकी होती, तो डाग आपल्यावर कसा लागला. लोकांच्या नजरेत फिक्स झालं का तुमच्यामध्ये 1,00,000 चांगले गुण असतील, तुम्ही 1,00,000 चांगले कामं करत असाल लोकांचे, तरी पण तुमचा तो एक डाग जो लागलेला आहे चरित्रावर, आचरणावर, तो उठून दिसते त्या पांढऱ्या कपड्यावर असलेल्या काळ्या डागाप्रमाणे, तो उठून दिसते. म्हणून आचरणामध्ये परिशुद्धता असली पाहिजे. आचरण अतिशय शुद्ध असलं पाहिजे. पहा, एक उदाहरण पहा. भगवान बुद्ध जेव्हा चारिका करायसाठी चालत असत, तर त्यांची जी नजर होती ते फक्त किती होती, 2.5 पावलापर्यंतची, म्हणजे फक्त खाली पाहून चालायचं, समोर पाहायचं नाही. काय सांगता येते कधी काय चरित्रावर डाग लागेल, काय सांगता येते का? नाही सांगता येत. त्या चारिका घेत होते भगवान बुद्ध, तर कोणाच्या महिलेच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हते, कोण्याही व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हते. जे चारिका ते घेतली आणि समोरच्या घरी निघाले. असं भगवान बुद्धा चरित्र होतं. तरी पण भगवान बुद्धा चरित्रावर डाग टाकण्याचा ह्या नालायक लोकांनी भरपूर प्रयत्न केला. तुम्हाला चिंचेची ती घटना माहीतच आहे, त्याच्याविषयी नंतर बोलू आपण. ते घटना माहीतच आहे का भगवान बुद्धाच्या चरित्रावर तिने कसे आक्षेप घेतले होते. पण भगवान बुद्ध इतके सत्पुरुष होते, इतके आचरणाने परिशुद्ध होते का कुठलाही डाग त्यांच्या अंगावर टिकू शकत नव्हता. तर पांढरा कपडा जसा धुवून टाकला, त्याच्यावरचा तो काळा डाग निघून गेला, पुन्हा तो शुभ्र वस्त्रामध्ये आला, पुन्हा त्याचा शुभ्र रंग त्याला प्राप्त झाला. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाचं चरित्र होतं, त्याच्यावर कुठलाही डाग टिकत नव्हता. इतके आचरणाने शुद्ध होते, विद्येने परिपूर्ण होते, आचरणाने शुद्ध होते. विद्या चरण संपन्न. सुगतो, सुगतो म्हणजे सद्गतीला गेलेले. आता सद्गतीला जाणे म्हणजे स्वर्गात जाणे का? नाही, आमच्या लोकांना ते एकच माहीत आहे, सद्गतीला जाणे म्हणजे स्वर्गात जाणे.
कारण आमच्यावर तो इतर धर्माचा बडगा एवढं हॅमरिंग करते डोक्यावर का काही दुसरी गोष्ट विचारच करू देत. सद्गतीला जाणे म्हणजे स्वर्गात जाणे. हॅमरिंगच तशी झालेली आहे, ब्रेन वॉशच तसं केलेलं आहे आपलं. पण इथं भगवान बुद्ध सद्गती त्याला म्हणत नाहीत. सद्गतीला जाणे म्हणजे चांगल्या गतीला जाणे. चांगली गती कोणाचंही मन दुखवायचं नाही, कोणालाही शिव्या द्यायच्या नाही, कोणाच्याही विषयी आसक्ती बाळगायची नाही. जे मिळालं ते खायचं, नाही मिळालं नाही खायचं, तरी खुश राहायचं. ते जे परमानंद, ते जे सुख प्राप्त होते, ते जे निर्वाण पद प्राप्त होते, त्याला सद्गती म्हणतात. बुद्धाचा पुन्हा ह्या जीवन मरणाच्या चक्रामध्ये पुन्हा जन्म कधीही होत नाही. बुद्ध झाला की ते जीवन मुक्तच होऊन जातं, सद्गतीलाच जातात, लोकांचं कल्याणच करत राहतात. अकल्याण करणारा जर बुद्ध असेल तर तो बुद्ध नाही आहे, तो कोणीतरी भोंदूबाबा आहे, तो बुद्ध नाही आहे. बुद्ध हा नेहमी लोककल्याणकारीच असतो, लोक कल्याण करणाराच असते, सद्गतीलाच गेलेला असतो. सुगतो लोकविदू, सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ. हे 33 प्रकारचे जे लोक आहेत, आता हे 33 प्रकारच्या लोकांविषयी आपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ का हे 33 प्रकारचे लोक कोणते आहेत. तर ह्या 33 प्रकारच्या याच्यामध्ये दृष्टही असतात, चांगलेही असतात, मध्यमही असतात, देवता पुरुषही असतात. देवता पुरुष म्हणजे स्वर्गात राहणारे कुठले 4 हातावाले 4 तोंडवाले देव नाहीत. देवता पुरुष म्हणजे त्याच्या आचरण इतकं शुद्ध आहे, त्याच्याकडे पाहिल्यानंतर कितीही टेन्शनमध्ये असलेला माणूस हा सुखाकडे वळते, ज्याला सुख प्राप्त होते, असा तो देवता व्यक्ती असते. देवता व्यक्ती कोणा स्वर्गात नाही, 4 हातावाला नाही आहे, कोणा मंदिरात सापडणार नाही, कोणा दर्ग्यात नाही, कुठं सापडणार नाही. देवता पुरुष तो व्यक्ती असते जो आजीवन लोक कल्याणाचं काम करतो. ह्या 33 प्रकारच्या लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ उच्च स्थानावर पहिला क्रमांक पहा, बुद्धाचा चेहरा पहा, तुम्ही बुद्धाची प्रतिमा पहा. हे प्रतिमाच तर आपल्याला इतकी मोहून टाकते, दुःखातून मुक्त करून टाकते. तिच्याकडे थोडा वेळ तुम्ही त्या मूर्तीसमोर बसा, ती प्रतिमाच इतकी प्रभावी आहे की तुमचं सर्वच्या सर्व दुःख, तुमचं टेन्शन ते रिलीज करून टाकते. अल्पकाळ का असेना, 5 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनिट, अल्पकाळ का असेना, पण मुक्त करून टाकते. हे तर प्रतिमेची गोष्ट झाली. तर भगवान बुद्ध साक्षात जेव्हा असतील, जेव्हा भगवान बुद्धाचं अस्तित्व असेल, तर त्यावेळेसच्या लोकांचे चेहरे कसे असतील. कितीही तणावामध्ये असलेला भगवंताच्या मुखातून 2 शब्द धम्मदेशना ऐकली का सर्व टेन्शनमधून मुक्तता होते. कितीही प्रेशर असलं ते रिलीज होऊन जातं असं. म्हणून भगवान बुद्ध ज्याही गावात असत, सायंकाळी भगवान बुद्ध जेव्हा देशना करत असत, त्यावेळेस गावातील प्रत्येक व्यक्ती हा भगवंताची देशना सुरू होण्याच्या पूर्वीच आपापल्या आसनावर बसत असत. कितीही कलह करून आला असेल, काही करून आला असेल, ते देशना ऐकून त्याचं मन पूर्णपणे शांत होऊन जात होतं. असे भगवान बुद्ध लोकांमध्ये श्रेष्ठ होते. ह्या 33 प्रकारच्या लोकांमध्ये श्रेष्ठ होते. लोकविदू, अनुत्तरो, अनंत अंतरापर्यंत त्यांची चर्चा होती. अनंत अंतरापर्यंत त्यांची चर्चा होती. लोकांचे जे रहस्य होते ते जाणत असत. एखाद्याचा भगवान बुद्धांनी चेहरा पाहिला तर भगवान बुद्ध पटकन ओळखत असत का याला
काय टेन्शन आहे, याला काय अडचण आहे, हा इतका उदास काय, आणि त्याचं जे काही रहस्य असत भगवान बुद्ध जाणून घेत असत. म्हणून भगवान बुद्ध अनुत्तर होते. अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता. पुरीस धम्म सारथी सत्ता. पुरुषांमध्ये श्रेष्ठ होते. आता भगवान बुद्धाचा जन्म काही अनंतात नाही झाला, कोणा वेगळ्या ठिकाणी नाही झाला, ह्या धरती लोकांमध्येच झाला. दुसरीकडे कुठे झाला काय नाही, या मनुष्य लोकांमध्येच झाला. म्हणून या मनुष्य प्रजातीत जेवढेही पुरुष आहे, आता हे पुरुष म्हणजे फक्त माणसं नाही, याच्यामध्ये महिला, मुलं, वृद्ध सगळेच. या पुरुषांमध्ये भगवान बुद्ध सर्वात श्रेष्ठ होते. इतक्या लोकांमध्ये श्रेष्ठ होते, तर पुरुषांमध्ये काय नाही राहणार. सर्व पुरुषांमध्ये भगवान बुद्ध श्रेष्ठ होते. पुरीस धम्म सारथी सत्ता. धम्माचे सारथी होते. सारथी म्हणजे तुम्ही रथ पाहिला असेल, रिअलमध्ये नसून पाहिला, चला ठीक आहे, पण एखाद्या TV शोमध्ये तर पाहिला असेल. तो रथ जो चालवण्याचं काम करते त्याला सारथी म्हटलं जातं. तो रथ चालवण्याचं जो काम करते त्याला सारथी म्हटलं जाते. त्या धम्माच्या रथाचे ते सारथी होते. धम्माच्या रथाचे 4 चाक होते. मी तुम्हाला मागे सांगितलं, मागील व्हिडिओमध्ये सांगितलं ना. कोणते 4 चाक? भिक्षू संघ, भिक्षुणी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ. त्या 4 लोकांवर तो रथ समोर नेण्याची जबाबदारी आहे. धम्माचा रथ पुढे नेण्याची जबाबदारी आहे. तर ह्या रथाचा सारथी कोण आहे? चालक कोण आहे? भगवान बुद्ध. पुरीस धम्म सारथी सत्ता. देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. देव तुम्हाला सांगितलं. देव कोणाला म्हणतात? जो आजीवन लोक कल्याणाचं काम करतो, जो आजीवन परिशुद्ध मार्गावर चालतो. 4 हातावाले नाहीत, 4 तोंडावाले नाहीत, स्वर्गातले नाहीत आणि बाहेरचे कुठले नाहीत. या इथेच आहेत, ह्या भूतलावरच आहेत. देवता लोक ह्या भूतलावरच आहेत. चांगलं आचरण करणारा व्यक्ती, चांगलं जीवन जगणारा, चांगल्याप्रमाणे लोकांचं कल्याण करणारा, लोकांना सद्गतीच्या मार्गावर नेणारा, तो म्हणजे देवता. कारण हा देवता शब्दाचा अर्थ, हा शब्द फार येणार आहे पुढे, याचा उच्चारही फार येणार आहे. तर म्हणून हा देवता म्हणजे हे लक्षात घेऊन घ्या. लागन तर नोट डाऊन तुम्ही करून घ्या का देवता म्हणजे काय. देवता पुरीस धम्म सारथी सत्ता. देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. देव मनुष्यानं, देव आणि माणसाच्या मधील शास्ता किंवा दुवा, ह्या दोघांमधील एक जोडबिंदू, ह्या दोघांनाही एकमेकांशी जोडणारा, देवाला आणि या मनुष्याला एकमेकांशी जोडणारा व्यक्ती म्हणजे बुद्ध. देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. असे भगवान बुद्ध आहे. असे भगवान बुद्ध आहे. बुद्धं जीवितपर्यंतं शरणं गच्छामि. अशा बुद्धांना, असे 9 गुण असलेल्या बुद्धांना मी माझं मरण येईपर्यंत वंदन करतो. मी माझं मरण येईपर्यंत वंदन करतो. हे बुद्धाचे 9 गुण. एक वेळा पुन्हा. इतिपिसो भगवारहं सम्मा संबुद्धो
विद्याचरण संपन्नो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्मसारथी सत्ता देव मनुष्याण बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यंतं शरणं गच्छामि. अशा बुद्धांची शरण जातो. कशा बुद्धांची? जे भगवंत आहेत, म्हणजे ज्यांनी सर्व तृष्णांचा नाश केलेला आहे, जे अरहंत आहेत, ज्यांनी सर्व शत्रूंवर विजय मिळवलेला आहे, त्यांचं हनन करून टाकलेलं आहे, सम्यक संबोधी प्राप्त केली आहे, सम्यक बुद्धी प्राप्त केली आहे. सम्मा संबुद्धो विद्याचरण म्हणजे विद्येने परिपूर्ण आहे, आचरणाने परिशुद्ध आहेत, असे भगवान बुद्ध. अनुत्तर आहेत, लोकांचे रहस्य जाणणारे आहेत, लोकविदू आहेत, सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ आहेत. पुरुष धम्म सारथी सत्ता, पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहेत आणि धम्माचे सारथी आहेत, धम्माच्या रथाचे चालक आहेत, असे भगवान बुद्ध आहेत. भगवान बुद्धाचे 9 गुण पाठ आपण करून घ्यायला पाहिजे, पण पुन्हा चर्चा करायची नाही. नुसतं विचार करायचा नाही, मानायचंच नाही, चर्चा करायची नाही, तर जीवनामध्ये उतरवायचे आहेत. हे गुण जर उतरवले तर आपण बुद्ध बनू, निर्वाण पदाला प्राप्त होऊ, अन्यथा निर्वाण पदाला प्राप्त होणार नाही. बरं, एक आता मी गेल्या इतक्या व्हिडिओमध्ये हा निर्वाण शब्द वापरतो. निर्वाण शब्दाचा अर्थ आपण बरेच लोक चुकीचा घेत असाल. कदाचित काही लोक घेतही असतील बरोबर, काही लोक चुकीचा घेत असतील. इथे निर्वाण म्हणजे मरण नाही आहे. इथे निर्वाण पद प्राप्त करणं म्हणजे मरण नाही. निर्वाण म्हणजे ती स्टेज, तेच ठिकाण जिथे मनातील सर्व राग, द्वेष, वासना, कामना, इच्छा ह्या सर्व नष्ट होऊन जातात आणि एकच मार्ग दिसतो का मला जे संबोधी प्राप्त झाली त्या संबोधीने मी लोकांचं कसं कल्याण करू, लोककल्याणकारी कसा बनू, लोकांच्या कल्याणमध्ये हितकारी कसा बनू, लोकांना या मार्गावर कसा आणू. ही जेव्हा ते स्टेज प्राप्त होते याला निर्वाण पद म्हणतात. पुन्हा सांगतो, निर्वाण म्हणजे मरण नाही. आपण बऱ्याचशा लोकांच्या पुढे, फोटो पुढे जे गेलेले आहेत त्यांच्या पुढे निर्वाण असतं, निर्वाण पद असतं म्हणतो. हे निर्वाण म्हणजे ते निर्वाण नाही आहे. निर्वाण पद म्हणजे आपण फक्त लोककल्याणाच्या मार्गावर आहोत. आता आपल्यामध्ये वाईट विचार उत्पन्न होत नाहीत, इच्छा उत्पन्न होत नाहीत, वासना उत्पन्न होत नाही, तृष्णा उत्पन्न होत नाही. आपलं जीवन परिशुद्ध झालेलं आहे, म्हणजे आपण खरोखर मध्ये निर्वाण पद प्राप्त केलेलं आहे. अशा भगवान बुद्धांना आपल्याला शरण जायचं आहे. अशा भगवान बुद्धाच्या गुणांना शरण जायचं आहे. शरण जाणे म्हणजे पुन्हा सांगतो, पायाशी जाणे नाही. भगवान बुद्ध तुम्हाला पायाशी बोलवत नाही आणि तुम्ही भगवान बुद्धाच्या पायाशी गेल्यानंतरही तुम्ही ह्या जीवनातून मुक्त होऊ शकत नाही. ह्या भवतृष्णेतून कामतृष्णेतून मुक्त होऊ शकत नाही. भगवान बुद्ध ते करतही नाही, कारण भगवान बुद्धांनी चमत्कार नाही सांगितलं. भगवान बुद्धांनी मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावरच चालायचं आहे. ह्या वंदनेचं पहिलं पद आपण जाणून घेतलं. बाकीचे पद जे आहेत ते आपण पुढच्या क्लासेसमध्ये जाणून घेऊ. एवढंच बोलून सर्वांचे विदा घेतो. सर्वांना जय भीम, सर्वांचे जय मंगल हो, सर्वांची दुःखातून मुक्तता हो, सर्वांना सुख शांती प्राप्त हो, सर्वांना सुख शांती बल प्राप्त हो, सर्वांना शांती प्राप्त हो. एवढंच बोलून आजचं
जे क्लासेसचं हे आहे विषय आहे तो कंटिन्यू करता आज संपवतो. जय भीम. कोणाला काही अडचणी असेल तर अडचणी कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा सांगतो, व्हिडिओ जर खरोखर लोकहिताचे असतील तर आपल्यापासून लोकांकडे शेअर करा. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सांगा, आपल्या मित्रपरिवारातील व्यक्तींना सांगा की चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे आपले जे क्लासेसचे रोजचे जे लेसन्स आहेत हे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर जेव्हा अपलोड होतील तुम्हाला डायरेक्ट मिळतील. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्ट येतील. एवढंच बोलून विदा घेतो. जय भीम. नमो बुद्धाय.